चला जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. फायनलचा सामना या ठिकाणी रंगला. टोयोटा चॅलेंजर्स विरुद्ध रॉयल किंग्स. या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय अर्थातच बॅटिंग करत असताना 8 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली आणि एक निर्णायक षटक ज्याने हाताळलं तोच ऑलराऊंडर परफॉर्मर अगदी सामनावीर ठरतोय रोहन चौकेकर. नाना शिगवण यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या रोहनसाठी. अगदी या सर्व सामन्यांचे आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहिलं GameShot.in माध्यमातून. कॅमेराची धुरा सांभाळत आहेत ते म्हणजे साईराज आणि स्क्रीनची धुरा देखील सांभाळत आहेत आमचेच मित्र सौरभ. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. यानंतर या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्यांदाच आपण पाहिलं गेलं तर 3rd प्राइज या ठिकाणी घोषित केलं होतं. एलिमिनेटरमध्ये जो संघ जिंकला तो आहे महिंद्रा टायटन्स थंडर्स. आश्लेष आंबेडे आणि हा पूर्ण संघ. रोख रक्कम 6,000 रुपये आणि एक ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या बक्षिसाचं जितकं महत्त्व दिलं जाईल तितकं कमीच आहे. यानंतर आपण लगेचच जाणार आहोत वैयक्तिक पारितोषिक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिक अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने आपलं निर्णायक षटक हाताळून या स्पर्धेची शोभा वाढवली अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज असेल तो म्हणजे दर्श माळकर. टोयोटा चॅलेंजर्स या संघाचा हा उत्कृष्ट गोलंदाज. अगदी आपण पाहिलं तर सेमीफायनल 1चा हा सामना खेळत असताना अगदी निर्णायक षटकाने फलंदाजी केली होती. सामनावीर देखील ठरला होता तोच गोलंदाज आता हे पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी आलाय. एकदा जोरदार टाळ्या. पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील. 2026 हा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावलाय. अगदी पप्पांचा आशीर्वाद देखील त्यांनी घेतला होता. यानंतर आपण जाणार आहोत लगेचच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. अगदी मेरिटवरती फलंदाजी ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला चांगली फटकेबाजी सिंगल डबल्स पाहायला मिळाले तो आहे रॉयल किंग संघाचा संकेत कांगणे. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज पूर्ण या स्पर्धेचा एकदा जोरदार टाळ्या संकेतसाठी. यानंतर मी आमंत्रित करतो अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी उपविजेता संघ ठरला तो म्हणजे टोयोटा चॅलेंजर्स प्रणय आंबेडे आणि कंपनी यांना मेडलसाठी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण पुढे यायचा. आर्यन जगताप आज थोडीशी दुःखद घटना घडली त्यांच्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यांच्या देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार मानतो. त्यांच्या या गैरहजेरीमध्ये हा संघ उपविजेता ठरला. या संघाला या स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो प्रणय आंबेडे पुढे यायचं. योगेश मेडल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित होतं. त्यानंतर दर्श. त्यानंतर पाहायला गेलं तर निखिल एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओम अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेला ह्या खेळाडूने देखील चांगली मेहनत केली. रोहन यानंतरचा खेळाडू. यानंतर पाहायला गेलं तर एक चांगलं षटक हाताळणारा हा संघाचा उपमी एक्का किरण. अगदी ऑक्शन पासून ते संपूर्ण या स्पर्धेचा भाग राहिलेले सर्व खेळाडू. पॉवर हिटर आकाश. यानंतर या संघाचा फिरकीपट्टू परेश. या संघाचा सर्वात महान खेळाडू आन बान शान आणि या महादेवची वाडीची जान म्हटलं जाणारा हा खेळाडू प्रणय आंबेडे. कर्णधार उपकर्णधार आर्यन जगताप यांच्या गैरहजेरीमध्ये कर्णधाराची निभावणारी ही अगदी बाजू तोच खेळाडू मेडलसाठी सन्मानित होते. संपूर्ण संघाला विनंती असेल की आता फायनल उपविजेता संघाची ही ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंचे संघ अगदी पराभूत झाले होते त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. प्रामुख्याने आपण बोलवूया टेस्ला टायटन्स. यानंतर लॅम्बोर्गिनी बुल्स कैलासवासी मनोहर शिंदे आणि कैलासवासी प्रताप कांबळे पीके यांच्या स्मरणार्थ स्फूर्त केलेली ही ट्रॉफी रोशन शिंदे यांच्याकडून. तदनंतर पाहिलं गेलं तर फरारी फायटर्स. उपविजेत्या संघाला कॅश प्राइज दिलं जाईल ते म्हणजे विश्वनाथ तोरसकर यांच्या सौजन्याने 10,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या. 10,000चे मानकरी ठरत आहेत. रनअप संघ उपविजेता संघ आर्यन जगताप यांचा हा संघ. टोयोटा चॅलेंजर्स. अगदी ऑक्शन पासून त्याच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आर्यन जगताप याची भरपूर मेहनत राहिली पण दुर्दैवाने आज दुःखाचा डोंगर कोसळायला कारणाने आज तो या स्पर्धेचा भाग राहिला नाही. त्याच्या पश्चात या संपूर्ण संघाची धुरा सांभाळली प्रणय आंबेडे यांनी आणि संघाला अगदी विजयाच्या पायथ्याशी नेऊन ठेवलं होतं मात्र पराजय ठरले. जिंकला संघ तो म्हणजे रॉयल किंग्स. जाणारा होता पण आता या संपूर्ण स्पर्धेचा
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्या खेळाडूच्या नावे आहे तो खेळाडू अर्थातच रॉयल किंग संघाचा रोहन चौकेकर. आज त्याचा वाढदिवस देखील आहे. कोरिया प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा आई जगदंबे चरणी आणि परच्या मोर्याच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. उदंड आयुष्य त्यांना लाभू दे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आयोजन समितीच्या वतीने देखील असतील. अगदी वाढदिवसाच्या दिवशी एक चांगलं गिफ्ट म्हणावं लागेल. मॅन ऑफ द सिरीजचा किताब आता त्याच्या हाती लागलाय. आज घरामध्ये देखील वातावरण एक चांगलं निर्माण होईल. मॅन ऑफ द सिरीजचा किताब हा पटकावलाय. रोहनला विनंती असेल की आपलं 2 मिनिटं आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेबद्दल अगदी मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब तुम्हाला मिळाला. वाढदिवसाच्या प्रथमतः आपल्याला शुभेच्छा असतील. सर्वात प्रथम स्पर्धेचे MPL कोरिया प्रीमियर लीगचे मी मनापासून धन्यवाद. जे उत्कृष्ट रीतीने त्यांनी जो आयोजन केलं आणि जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग राहिलात आणि मॅन ऑफ द सिरीज घेत असताना या स्पर्धेमध्ये एक चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी तुमच्या माध्यमातून झाली. प्रतिस्पर्धी संघ नक्कीच टोयोटा चॅलेंजर्स प्रणय आंबेडे आणि कंपनी असेल. आज आर्यनच्या या गैरहजेरीमध्ये अगदी तुम्हाला काय वाटलं की कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट ही रणनीती निभावली? सेमीफायनल आणि फायनल हा गेम पुन्हा म्हणजे प्रेशरचा गेम असतो. त्यावेळी जी परिस्थिती असते त्यापेक्षा आपण जे डोकं एकदम शांत ठेवून खेळायचं असतं. जे होणार ते चालू ठेवत राहायचं. अगदी म्हणावं लागेल तुम्ही वेळी गोलंदाजी केली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाऊया आपण आता विजेता संघ असेल तो म्हणजे रॉयल किंग्स. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो अगदी लाईनशीर आपण मेडलसाठी पुढे यायचं आहे. मेडल देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संदेश गाख, रोशन शिंदे, नाना शिगवण आणि त्याचबरोबर आपले स्नेही मित्र सर्वांच्या वतीने या ठिकाणी मेडल देण्यात त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जीत त्यानंतर विघ्नेश राऊत, संकेत कांगणे, पलश भारमल. त्यानंतर येथील ते खेळाडू म्हणजे मोहित पंडव, रोहन चौकेकर या संघाचा मॅन ऑफ द सिरीज. यानंतर बोलवूया ते म्हणजे निनाद चव्हाण. यूट्यूब बॅटर आदेश पिचुकले. अगदी स्काय ब्लॉकचे ओनर आणि विनिंग कॅप्टन रॉयल किंग संघाचे आकाश मनवाल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. संपूर्ण
ज्या ट्रॉफीसाठी उत्कंठा दाटली होती तोच करंडक मैदानाच्या आतमध्ये अगदी जातोय. हातामध्ये रॉयल किंग संघाच्या रोख रक्कम 15,000 रुपये बक्षीस आणि हा करंडक देऊन नाना शिगवणानी त्यांचे स्नेह मित्र विश्वनाथ तोरसकर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित होत आहे. हा संघ कर्णधार आकाश मनवल यांच्या या हातामध्ये स्थिरावतो हा करंडक आणि मोरिया प्रीमियर लीगचा हा विजेता संघ ओनर सुगत. एकदा जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रॉयल किंग्स. इतिहास रचला गेला. अगदी 5वे पर्व 15,000 कॅश प्राइजने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेची सहकार्य लाभलं सर्व मान्यवरांचं देखील आभार असेल. भेटूया पुढच्या पर्वामध्ये 2027 मध्ये पर्व 6 मध्ये. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा आज अखेरचा दिवस संपन्न झाला. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.